नमस्कार रसिक मित्र हो. गोल्डन इयर ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, सुवर्ण काळातील चित्रपट आणि चित्रपटातील गाण्यांच्या आठवणी आपण करीत आहोत. 1950-60 ह्या 2 दशकातील गाण्यांच्या आठवणी आपण बहुतेक वेळेला करतो, कारण त्या गाण्याची मोहिनीच अशी की ती काही केल्या उतरत नाही आणि त्या गाण्याच्या आठवणीमध्येच आपण सगळे रमतो. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण थेट जाऊया 1971 या वर्षी, म्हणजे 70च्या दशकातील गाण्याच्या आठवणी करूया. या 1971 सालच्या काही लोकप्रिय सिनेमांच्या आठवण करून देतो तुम्हाला. हे चित्रपट होते राजेश खन्ना आणि तनुजा यांची भूमिका असलेला हाथी मेरे साथी. खूप लोकप्रिय झाला. गोल्डन जुबली पिक्चर. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि राजेश खन्नाचा बहारदार काळ सुरू झालेला होता, सुपरस्टार. तर त्याच्यातला हा हाथी मेरे साथी. नंतर नासिर हुसेन फिल्मचा कारवां, जितेंद्र, आशा पारेख, संगीतकार R.D. बर्मन, आणि यातली अरुणा इराणीची भूमिकासुद्धा खूप गाजली. आणि कारवांमधली गाणी R.D. बर्मनच्या संगीत कामगिरीने आजही ऑल टाईम म्युझिकल हिट म्हणून सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याच्यानंतर राजेश खन्नाचाच सुवर्णकाळ सुरू झालेला आहे गोल्डन इरामधला. तर या सुपरस्टारचा आणखीन एक पिक्चर आहे शक्ती सामंताचा अमर प्रेम. आनंद बक्षी, R.D. बर्मन यांची बहारदार कामगिरी, किशोरदाचा गाणी आणि राजेश खन्ना, शर्मिला टॅगोर यांच्या जोडीने अमर प्रेम हा खरोखरच अमर बनवला. त्याच्यानंतरचा G.P. सिप्पीचा, रमेश सिप्पी दिग्दर्शित अंदाज, शम्मी कपूर, हेमा मालिनी, राजेश खन्नाचा गेस्ट अपीअरन्स. तर या सिनेमात शंकर जयकिशनचं यांचं संगीत होतं आणि याच्यातली गाणी गाजली, विशेषतः किशोर कुमारांच्या आवाजातलं गाणं. नंतर ज्याला डाकूपट सिनेमातील एक टॉपचा पिक्चर म्हणून गणलं जातं असा मेरा गाव मेरा देश, राज खोसला डायरेक्टर. यात धर्मेंद्र, आशा पारेख आणि विनोद खन्नाची खलनायकाची भूमिका आणि लक्ष्मी छाया या नर्तकी अभिनेत्रीचा रोल खूपच गाजला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, लताजी यांचे सगळे गाणे. आजही मेरा गाव मेरा देश हा सुपरहिट पिक्चर आहे. त्याच्यानंतर सुबोध मुखर्जी प्रोडक्शन्स, शर्मिली पिक्चर अतिशय गोड गाण्याने गाजला. सचिन देव बर्मन यांचं संगीत होतं. यामध्ये शशी कपूर नायक आणि डबल रोलमध्ये अभिनेत्री राखी होती. तर काही गाण्यांच्या आठवणी आपण करूया. अमर प्रेममध्ये चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए, सावन जो आगन लगाए उसे कौन बुझाए. आणि हरे राम हरे कृष्ण यातलं लोकप्रिय गीत होतं दम मारो दम मिट जाए गम. झीनत अमानवर चित्रित झालेलं, पण यामध्ये नायक नायिका होते देवानंदची नायिका होती मुमताज. त्याच्यानंतर मेरे अपने, गुलजारांनी दिग्दर्शित केलेला अतिशय भावनाप्रधान सिनेमा. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारीची याच्यात प्रमुख भूमिका होती आणि सगळे दमदार तरुण अभिनेते त्या काळातले विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि डॅनी यांच्या भूमिका खूप गाजल्या याच्यातले. तर किशोर कुमारांचं खूप गाणं गाजलेलं आहे याच्यामध्ये. कोई होता जिसको अपना हम कह लेते यारो, कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे शशी कपूर, शर्मिला टॅगोरचा आणि S.D. बर्मन यांचं संगीत असलेला लोकप्रिय चित्रपट शर्मिली. यातलंही किशोरदांचं गाणं खूप गाजलं. खिलते हैं गुल यहाँ
खिल के बिखरने को खिलते हैं गुल यहाँ. हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं आहे. दो पैलू दो रंग दो गीत यातलं ड्युएट खूप गाजलं लता मंगेशकर आणि किशोरदा यांच्या आवाजात. पडद्यावर राखे आणि शशी कपूर. आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन मेरा मन मेरा मन. आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन मेरा मन मेरा मन. आणि एक सेंटिमेंटल पिक्चर आला होता तेरे मेरे सपने. यात देवानंद आणि मुमताज हीच जोडी होती. संगीतकार सचिन देव बर्मन. त्याच्यातलं हे मैंने कसम ली हे तूने कसम ली नहीं होगे जुदा हम हे मैंने कसम ली. देवानंदची भूमिका, सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि किशोरदांच्या आवाजातले धमाल गाणे तेरे मेरे सपने आजही आपल्या सगळ्यांचा आवडता आहे. त्याच्यानंतर लाल पत्थर, राजकुमार, विनोद मेहरा, हेमा मालिनी, राखी यांच्या दमदार भूमिका होत्या आणि शंकर जयकिशन यांच्या क्लासिकल संगीताने लाल पत्थर आजही गाण्यासाठी आपल्या मनामध्ये आहे. यातलं पियानो सॉन्ग आहे विनोद मेहरावर चित्रित झालेलं. गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी इसलिए हम सदा मुस्कुराता हूँ मैं गीत गाता हूँ मैं. आणि अंदाज जिप्पी सिप्पीचा यामध्ये शम्मी कपूर आणि हेमा मालिनी यांच्या भूमिका असल्या तरी गेस्ट ॲपरन्समध्ये राजेश खन्नांनी धमाल केली होती. आणि हे गाणं आशा भोसलेंच्या आवाजात आहे पण रसिकप्रिय झालं ते किशोरदांच्या आवाजातलं. संगीतकार शंकर जयकिशन. जिंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना वो जिंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. तर किशोरदा आणि लता मंगेशकर यांचे प्रमुख आवाज या 1971 या वर्षातलं वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि नेहमीप्रमाणे गाण्यासाठी लोकप्रिय असलेली चित्रपटांची मालिका यापुढेही चालूच होती. आणि या गोल्डन इरा सुवर्णकाळातील गाण्यांचा आजचा एपिसोड कसा वाटला, आपले अभिप्राय कॉमेंट्स जरूर द्या. आणि मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. प्रगती हळूहळू होते आहे तरी याकडे लक्ष द्यावं, सहकार्य करावं ही विनंती. भेटू नव्या एपिसोडमध्ये. स्वर शुभेच्छा.